हॅलो विद्यार्थिनींनो, आज आपण वर्ग 6 मधील गणित या विषयाबद्दल माहिती पाहणार आहोत. मागच्या वर्षी आपण वर्ग 5 मधील गणित या विषयाबद्दल माहिती पाहिली होती, परंतु यावर्षी या कोरोनासारख्या महामारीमुळे आपल्याला प्रत्यक्ष शाळेमध्ये येता येऊन नाही राहिलं आणि त्यामुळे आपण हा जो गणिताचा अभ्यासक्रम आहे हा अभ्यासक्रम आपण ऑनलाईन या प्रकारे आपण शिकणार आहोत. तेव्हा मला तुमच्या सगळ्यांची सहयोगाची आवश्यकता आहे आणि तुम्ही करणार याची मला पूर्णपणे विश्वास आहे. तेव्हा आज आपण या वर्ग 6 मधील गणित या विषयातील बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री म्हणजे भूमितीतील मूलभूत संबोध याबद्दल आपण या ठिकाणी या प्रकरणात बघणार आहोत. या ठिकाणी हे पाहत असताना हा जो जॉमेट्री शब्द आहे, या जॉमेट्री शब्दातच तुमच्या अशा लक्षात येते की भूमिती म्हणजे आकृत्याचा त्या ठिकाणी कन्सेप्ट येतो. या आकृत्यातील आपल्याला मूलभूत संबोध या ठिकाणी बघायचा आहे. सगळ्यात पहिल्यांदा पाहत असताना आपल्या असं लक्षात येते की याच्यामध्ये सगळ्यात पहिला भाग जो आहे पॉइंट्स. मुलींनो, पॉइंट्स हा काय प्रकार आहे? मला माहीत आहे की तुम्ही मुली किंवा तुमची आई, तुमच्या बहिणी सकाळी उठल्यानंतर अंगणामध्ये ज्या रांगोळ्या घालतात, त्या रांगोळ्या घालत असताना तुम्हाला माहीत असेल की त्या पहिल्यांदा रांगोळ्याच्या अशा ठिपके देतात. अशा प्रकारच्या 4-4 ठिपक्याची रांगोळी, 3-3 ठिपक्याची रांगोळी किंवा 5-5 ठिपक्यांची रांगोळी, अशा प्रकारच्या रांगोळ्या त्या करत असतात. याला म्हणतो आपण एक प्रकारे डॉट म्हणतो. काय म्हणतो? याला डॉट म्हणतो. आता हे डॉट इकडे तिकडे असले तरी चालतात. या डॉटलाच सिम्बॉल जो आहे तो आपण याला पॉइंट म्हणतो. काय म्हणतो? याला आपण पॉइंट्स. हे आता पॉइंट्स म्हटल्यानंतर प्रत्येकाला तुम्हाला माहिती आहे ओळखण्यासाठी नाव असतात. जसं तुम्हाला नाव आहेत, एखाद्या गावाला नाव असते, एखाद्या मोठमोठ्या पर्वतांना नाव आहेत, नद्यांना नाव आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी दिलेल्या डॉटला सुद्धा या ठिकाणी आपल्याला नेम्स द्यावं लागतात आणि या नेम्सला हे नेम देत असताना हे इंग्रजीतील कॅपिटल अक्षर आपल्याला द्यायचे आहे. आता या ठिकाणी एक्झाम्पल फॉर या ठिकाणी आपण उदाहरण घेतो म्हटलं, समजा आता या ठिकाणी हा डॉट घेतला, तुम्ही पेन्सिलच्या सहाय्याने असं केलं, हा डॉट मीन्स पॉइंट. या ठिकाणी पॉइंट्स, हा पॉइंट, हा पॉइंट, हा पॉइंट. परंतु हा पॉइंट जर म्हटलं आपण तर आपल्याला ओळखायचा आहे कोणता पॉइंट, म्हणून याला आपण कॅपिटल अक्षराने, इंग्रजीच्या कॅपिटल अक्षराने नेम देत असतो. सपोज ए, पॉइंट ए, पॉइंट बी, पॉइंट सी, असं काही नाही. तुम्ही इंग्रजीच्या टू झेड मधलं कुठलंही कॅपिटल अक्षर या पॉइंटला तुम्ही देऊ शकता. ए बी सी. सपोज हिअर पॉइंट एक्स, पॉइंट झेड, या ठिकाणी पॉइंट पी. या प्रकारे तुम्ही या प्रत्येक डॉटला, त्या डॉट हा जो सिम्बॉल आहे हा पॉइंट या दृष्टिकोनातून दर्शवला जातो आणि त्याला कॅपिटल अक्षराने आपण या ठिकाणी नाव देत असतो. हे लक्षात ठेवा. अशा पद्धतीनं हे पॉइंट्स आपण घेत असतो. आता एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला या ठिकाणी अ टायनी डॉट मेड बाय फायनली पॉइंटेड इन्स्ट्रुमेंट ऑन द शीट ऑफ पेपर, म्हणजे तुमच्या पेपरवर जर समजा असा टायनी डॉट म्हणजे एक छोटासा असा तुम्ही ठिपका जर घेतला तर त्या ठिपक्यालाच आपण काय म्हणतो आहे? पॉइंट म्हणतो आहे. काय म्हणतो? याला पॉइंट. आणि या पॉइंटला आपण अशा पॉइंट ए, पॉइंट बी, पॉइंट सी, पॉइंट एक्स, पॉइंट झेड, पॉइंट पी, अशा प्रकारे नावाने आपण त्याला संबोधू शकतो. समजलं? हां. तर हा झाला पॉइंटचा भाग. ज्याप्रमाणे आपण पॉइंट्स पाहिले मुलींना, आता या पॉइंटचा लाईन सेगमेंट आपल्याला दुसरा भाग बघायचा आहे. आता लाईन सेगमेंट म्हणजे काय? समजा आता तुम्ही एखाद्या पेपर शीटवर असे 2 पॉइंट्स घेतले. हे 2 पॉइंट्स घेतले, या दोन्ही पॉइंट्सला या ठिकाणी पॉइंट ए आणि पॉइंट बी असं तुम्ही या ठिकाणी नाव दिलं. हे नाव दिल्यानंतर या ठिकाणी तुम्ही या स्केलच्या सहाय्याने हे दोन्ही पॉइंट जोडून घेतले.
जोडून घेतल्यानंतर या ठिकाणी ए बी अशा प्रकारे एक तुम्हाला लाईन दिसते आहे. या ठिकाणी पॉइंट ए अँड पॉइंट बी पर्यंत काढलेली जी आपण जी रेघ आहे किंवा ही जी लाईन सेगमेंट आहे, ही लाईन सेगमेंट, याला लाईन सेगमेंट म्हणतात. याला काय म्हणतात? लाईन सेगमेंट म्हणतात. आणि म्हणून आपण त्याला म्हणत असताना इफ वी जॉईन टू डिस्टिंक्ट पॉइंट ए अँड बी युझिंग अ रुलर, जर आपण या रुलरच्या सहाय्याने हे दोन अंतरावरील पॉइंट जर जोडणारी जी रेषा असते तिला म्हणतो आपण लाईन सेगमेंट. काय म्हणतो तिला आपण? लाईन सेगमेंट. आता ही लाईन सेगमेंट झाली. या लाईन सेगमेंटच्या या ठिकाणी असे पॉइंट आहे, कारण याच्या पुढे अंतर नाही, हे डेफिनाइट डिस्टन्स आहे, म्हणजे निश्चित असं हे अंतर आहे. या ठिकाणी आपण जर स्केलच्या सहाय्याने मोजलं तर आपल्याला या ठिकाणी असं आढळेल 6 सेंटीमीटर आहे, 5 सेंटीमीटर आहे, 4 सेंटीमीटर आहे, असं डेफिनाइट डिस्टन्स या ठिकाणी आपल्याला आढळतं. या ठिकाणचा हा लाईन सेगमेंटचा ए एंडिंग पॉइंट आहे आणि बी सुद्धा या ठिकाणी एंडिंग पॉइंट आहे. एंड पॉइंट ऑफ द सेगमेंट ए, पॉइंट ए अँड पॉइंट बी, हे लक्षात ठेवायचं. यानंतर तुम्हाला आता याचं समजा लिखाण करायचं असेल तर हे कसं करतात? लाईन सेगमेंट ए बी म्हणू शकतो, लाईन सेगमेंट बी ए म्हणू शकतो, परंतु लिहिताना आपण अशा पद्धतीनं शॉर्टमध्ये लिहितात सेग ए बी, किंवा ऑरमध्ये आपण याला असं लिहू शकतो सेग बी ए, सेग बी ए. म्हणजे याला आपण लिहिताना सेग ए बी ही लिहू शकतो किंवा सेग बी ए ही लिहू शकतो, हे लक्षात ठेवायचं. सेगचा अर्थच होतो सेगमेंट. सेगमेंट म्हणजे हा लाईन सेगमेंट म्हणजे या रेषाखंड म्हणतात त्याला मराठीत. काय म्हणतात त्याला? रेषा. रेषाखंड म्हणजे रेषेतील हा एक तुकडा आहे. रेषा ही अमर्यादित असते, परंतु त्याच्यातला काढलेला हा तुकडा असल्यामुळे या ठिकाणी याच्या शेवटी अशा प्रकारे खंडित केल्यानंतर अशा प्रकारे पॉइंट्स तुम्हाला दिसतात, हे लक्षात ठेवायचं. मला असं वाटते की हा भाग तुम्हाला निश्चितच लाईन सेगमेंटचा समजला असेल. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे लाईन. समजा आता ही लाईन सेगमेंट आहे. या लाईन सेगमेंटला इफ वी एक्सटेंड अ लाईन सेगमेंट एंडलेसली ऑन बोथ द साइड्स वी गेट अ लाईन. म्हणजे याचा अर्थ असा आहे की समजा ही लाईन सेगमेंट आहे. ही लाईन सेगमेंट जर समजा आपण दोन्ही बाजूला अशा प्रकारे जर एक्सटेंड केली म्हणजे ही जर वाढवली तर आपल्याला जो हा प्रकार मिळतो, दोन्हीकडे आपण ही वाढून राहिलेली आहे, इकडल्या बाजूला ही सुद्धा अमर्यादित दिशेला चालली, या डायरेक्शननी पूर्ण अमर्यादित आहे म्हणून या ठिकाणी आपण हा ॲरो दिला. हा ॲरो इकडे या डायरेक्शनला आपल्याला जो डिस्टन्स दाखवत आहे हा एक प्रकारचा अमर्यादित डिस्टन्स दाखवत आहे, आणि हा ॲरो या दिशेला सुद्धा अमर्यादित डिस्टन्स दाखवत आहे. तर अशा प्रकारची ज्या वेळेला आकृती असते त्यावेळेला याला म्हणतो आपण लाईन. काय म्हणतो याला आपण? लाईन. हे लक्षात ठेवायचं. म्हणजेच या ठिकाणी आपण काय म्हणू? इफ वी एक्सटेंड अ लाईन सेगमेंट एंडलेसली ऑन बोथ द साइड्स वी गेट अ लाईन. आपल्याला अशा प्रकारे लाईन मिळते. आता ही लाईन आपण दाखवत असताना एक लक्षात ठेवायचं की या लाईनला आपण असंही म्हणू शकतो, या लाईनला एक स्मॉल लेटरनी दर्शवले जात असते, सपोज यल. म्हणजे या ठिकाणी आपण याचं लिखाण जर करायचं असेल किंवा या लाईनला जर संबोधायचं असेल किंवा नाव द्यायचं असेल तर आपण म्हणू शकतो लाईन ए बी और लाईन बी ए और लाईन यल. म्हणजे तुम्ही या ठिकाणची ही जी फिगर दिसते आहे, ज्या फिगरच्या दोन्ही टोकाला अशा प्रकारचे ॲरो असतात, ते ॲरो जर दिले असेल तर समजायचं ती लाईन आहे. ज्याच्या दोन्ही टोकाला ॲरो नाही आहे आणि एक डेफिनाइट डिस्टन्स दिलेला आहे त्याला आपण लाईन सेगमेंट म्हणतो. आता याचं मात्र डिस्टन्स सांगता येत नाही, परंतु या डिस्टन्स मधलाच हा जो सेगमेंट आहे हा त्याच्यातला तुकडा आहे, हा त्याचा भाग आहे, म्हणून आपण याला लाईन सेगमेंट म्हटलं. आता लाईनमध्ये एक लक्षात ठेवायचं की दोन्हीकडे अशा प्रकारे ॲरो असतात, म्हणजेच हे अमर्याद दाखवतात. याचा डिस्टन्स आपण सांगू शकत नाही, कुठपर्यंत जाईल हे सांगू शकत नाही, हे कुठपर्यंत जाईल हे सांगू शकत नाही. आणि म्हणून या ठिकाणी ही लाईन जी आहे दोन्ही ठिकाणी बाणाचे टोक दाखवले असतात. या लाईनला जर नाव विचारलं तर या ठिकाणी लाईन ए बी म्हणू शकतो,
और लाईन बी ए पण आपण म्हणू शकतो, और लाईन यल सुद्धा आपण हे स्मॉल लेटर जे असतात इंग्रजीतले जे स्मॉल लेटर आहे या स्मॉल लेटरनेच एक अक्षरी नाव या लाईनला दिलं जातं, हे लक्षात ठेवायचं. आणि त्याच्यावर जर समजा दोन अक्षरी नाव जर द्यायचं असेल तर या ठिकाणी मात्र हे कॅपिटल लेटर असतात. हे कोणते लेटर असतात? कॅपिटल लेटर असतात, हे लक्षात ठेवा. म्हणजे दोन अक्षरांनी आपण ह्याला लाईन ए बी और लाईन बी ए म्हणू शकतो आणि स्मॉल लेटरने याला लाईन एल किंवा याला ए जर लिहिलं तर लाईन ए, याला बी लिहिलं तर लाईन बी, अशा पद्धतीनं आपण या लाईनच्या संदर्भात सांगू शकतो. मुलींनो, या ठिकाणी आपण पॉईंट्स बघितलं, लाईन सेगमेंट पाहिलं, लाईन बघितलं, याच्यातला आपण प्रत्येकातला आपण वेगळेपणा पाहिला. त्यानंतरचा जो भाग आहे तो रेज आहे. आता रेज काय आहे? एक लक्षात ठेवा, रे इज अ पार्ट ऑफ लाईन. रे इज अ पार्ट ऑफ लाईन म्हणजे रे सुद्धा हा या लाईनचाच एक भाग आहे, या लाईनचाच एक भाग आहे. पाहता तुम्हा सगळ्या मुलींना माहीत असेल की जो सूर्य आहे या सूर्यापासून सगळे हे रेज या पृथ्वीवर येतात. हे सगळे रेज कशावर येतात? पृथ्वीवर येतात. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की हे रेज जे पृथ्वीवर येतात हे सगळे रेज तुम्ही एका बाजूला बाणाच्या टोकाने दाखवले. आता एका बाजूला बाणाच्या टोकाने दाखवले याचाच अर्थ काय? याचा अर्थ की हा पॉइंट आहे. हा काय आहे? पॉइंट. हा सन एक प्रकारचा पॉइंट आहे आणि या पॉइंटमधून निघालेले हे सगळेच्या सगळे रेज आहे आणि या रेजची दिशा मात्र ही अशी या ठिकाणी अमर्यादित स्वरूपात दाखवल्या जाते. तुम्ही टॉर्च घेतला, टॉर्च घेतल्यानंतर टॉर्चचा जेव्हा तुम्ही प्रकाश सुरू करता त्याला टॉर्चच्या याच्यापासून जे निघणारे रेज आहे ते समोर रेज अमर्यादित आहे, परंतु टॉर्चच्या त्या ठिकाणी जो असतो तो पॉइंट आहे. म्हणजेच काय, या ठिकाणी अशा पद्धतीनं समजा ही पी आहे, हे क्यू आहे, तर याला म्हणतो आपण रे पी क्यू. काय म्हणतो याला? रे पी क्यू. पी इज द ओरिजिन ऑफ द रे पी क्यू. म्हणजे या किरण पी क्यूचा हा पी ओरिजिन आहे. ओरिजिन म्हणजे काय? ओरिजिन म्हणजे ज्या ठिकाणापासून तो सुरुवात होतो, आरंभ होतो, म्हणून याला ओरिजिन म्हणतो आपण. काय म्हणतो याला? ओरिजिन. हा ओरिजिन आहे. पी इज द ओरिजिन ऑफ द रे पी क्यू. आणि याचं वाचन करताना लक्षात ठेवायचं की याला आपण लिहिताना अशा पद्धतीने लिहितो, रे पी क्यू. रे पी क्यू. आपण असं नाही लिहायचं, रे क्यू पी नाही म्हणता येणार, कारण स्टार्टिंग याचं पी पासून आहे. ओरिजिन याचा पी आहे. ओरिजिन कोणता आहे? पी आहे. आणि म्हणून याला वाचताना नेहमी किंवा लिहिताना रे पी क्यू लिहायचं, रे क्यू पी हे लिहायचं नाही. हे लक्षात ठेवा. तर या ठिकाणी पी इज द ओरिजिन ऑफ रे पी क्यू हे लक्षात ठेवायचं. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण असं म्हणू, ठिकाणी एक गोष्ट लक्षात येईल तुमच्यावाल्या की हा जो रे पी क्यू आहे, आता समजा मी या ठिकाणी लाईन काढली, या लाईनवर मी समजा या ठिकाणी दिलं यम यन आणि यल. आता समजा या ठिकाणी मी हा यम घेतला ओरिजिन. हा ओरिजिन घेतल्यानंतर या ठिकाणी दोन रे झालेले आहेत. म्हणजे हा ओरिजिननी आपण असं म्हणू रे यम एन, या ठिकाणी म्हणू रे यम यन आणि इकडल्या बाजूला म्हणू रे यम यल अँड रे यम यल. या दोन्ही रे अपोजिट रे आहे. या यम यनची अपोजिट रे यम यल आहे. म्हणजे या दिशेने चालली, ही या दिशेने चालली. हे एवढं तुम्हाला समजायला पाहिजे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा लाईन सेगमेंट आपण म्हटलं त्या लाईन सेगमेंटचं जेव्हा नेम घेतो आपण त्यावेळेला आपण दोन्हीकडून सुद्धा सेग ए बी म्हणू शकतो, सेग बी ए म्हणू शकतो. लाईनमध्ये आपण लाईन ए बी म्हणू शकतो, लाईन बी ए म्हणू शकतो, एक अक्षरीमध्ये लाईन यल म्हणू शकतो. मात्र रेचं वाचन करताना किंवा रेचं लिखाण करताना एक गोष्ट नेहमीसाठी लक्षात ठेवायची, ती अशी की या ठिकाणी आपण रे पी क्यूच म्हणायचं, रे क्यू पी म्हणायचं नाही. कारण या पी पासून हा ओरिजिन, या पी पासून सुरुवात झाला तर क्यू पर्यंत आहे, म्हणून याला रे पी क्यूच म्हणायचं. मला असं वाटते तुम्हाला हा भाग
निश्चितच समजला असेल, कारण आपण भूमितीतील ज्या मूलभूत संबोध आहे हे मूलभूत संबोध फक्त आपण या ठिकाणी पाहतो आहे, स्पष्ट करतो आहे. आणि या मूलभूत संबोधाची आपल्याला पूर्णपणे ओळख असणं आवश्यक आहे, कारण समोर चालून आपल्याला या मूलभूत संबोधाच्याच आधारे पूर्ण भौमितिक रचना वगैरे शिकायचं आहे. तर हा या ठिकाणी पॉइंट्स, लाईन सेगमेंट, लाईन आणि रेज हे 4 भाग आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. आता याच्यानंतरचा जो भाग आहे तो आहे प्लेन. कोणता आहे? प्लेन. तर मुलींनो, हे तुम्हाला कळलं असेलच. प्लेन हा भाग आपण नंतरच्या तासिकेमध्ये पाहू. कळलं? ओके अँड थँक्स.